लग्नात ना एका लग्नात एक काकू येतात कुचक्या. त्या एका मुलीला विचारतात, काय मग तुझं कधी? ती म्हणते की हां ठीक आहे, करते करते. ऑकवर्ड होते, सॉरी. पण नंतर एकाच्या मय्यतला जातात. मग ती मुलगी विचारते, काय मग तुमचं कधी? अवघड आहे. नाही तर मग टॅलेंट येते, नाही तर मग मेकअप वाल्याने एकच प्रोडक्ट नसतं का काढलं? टॅलेंट वरून मला एक जोक सुचलाय. टॅलेंट फक्त ऋतिक रोशन मध्ये आहे, कारण तोच असं करतो, टॅलेंट 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 टॅलेंट. मला माहित नव्हतं. मला कळतं, आम्हाला तिने हा जोक सांगितलंही नव्हतं. आम्हाला तिची लेवल कळली, ती काय लेवलचं. नमस्कार, मी मधुरा शिधाळे आणि कलाकृती मिळणार तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज तुम्हाला इथे लोकेशन जरा वेगळं दिसेल इंटरव्ह्यूचं, कारण आज दिवस सुद्धा तितकाच खास आहे. मी आज आलेली आहे लग्नाला आणि माझ्याबरोबर सगळ्या पिंगा गर्ल्स आहेत, सगळ्या सुंदरी आहेत. हॅलो हॅलो, किती गोड दिसताय आणि सगळ्याच जणी खूप छान दिसताय. सांगा, जे आज छान रेडी झाल्या त्याच्यामध्ये तुमचं असं काही स्वतःचं एखादी गोष्ट आहे याच्यामध्ये खरी तुम्ही आणलेली किंवा असं काही? बाकी काही नाही. शाश्वती काहीतरी सांगत होती. हे तुझं स्वतःच आहे. भारी. म्हणजे ज्या वेळेला कळलं की आता फायनली लग्नाचा ट्रॅक येणार आहे, किती किती एक्सायटेड होतात. काय काय सगळं ठरवलं की आता ह्या गोष्टी करायच्या आहेत. म्हणजे मला वाटतं फ्रॉम तुमच्या साड्यांचे रंग तिथपासून ज्वेलरी आणि सगळ्या गोष्टी काय काय ठरवलं होतं तुम्ही? काहीच ठरवलं नव्हतं ऍक्च्युली. सगळंच खूप असं एंड मुमेंट होतं. पण एंड मुमेंटमध्ये पण खूप छान अरेंज झाल्यात गोष्टी, त्या खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे थोडं इकडनं थोडं तिकडनं. मग अच्छा साडी काय देणार आहेस, अच्छा हे देणार आहेस, मग थांब जरा ज्वेलरी शोधून काढतो. मग मी ह्या सिक्वेन्सच्या काही इव्हेंट्समध्ये माझ्या आईच्या साड्या नेसल्यात मी, ज्या माझ्या आईने वर्षानुवर्ष जपून ठेवल्यात, 15-20 वर्षापासून तिच्या संसारातल्या साड्या. सो त्या मी काही सिक्वेन्सेसला नेसल्यात. दॅट इज स्पेशल माझ्यासाठी. ते मी असं काहीतरी यूज केलं. तिचे काही दागिने म्हणजे तिच्या ज्या ज्वेलरीज आहेत त्या काही यूज केल्या. हे नाहीये, हे लग्नासाठी आम्हाला साड्या त्यांनी दिलेल्या आहेत. मी पण इतर वेळेला सगळ्या सिक्वेन्सला माझ्या साड्या, म्हणजे माझा एक वेगळा ट्रेंड आहे, मी मल जास्त घालते. काय राहते? मल कॉटन. म्हणजे आता तर मल कॉटनचा ट्रेंड आलाय, बट मी सिन्स 10th-12th स्टँडर्ड पासून मल कॉटन, म्हणजे मी तेव्हा कलकत्तावरून वगैरे घेऊन यायची साड्या. सो 4 दिवस मी मल कॉटनच्या साड्या नेसल्यात आणि खूप मस्त वाटतात. त्याने अशा मस्त छान बसतात. डॉल दिसत, ती आत्ताही डॉलच दिसते. त्याच्यामध्ये अजूनच डॉल दिसत. आकांक्षा, प्रश्न काय होता? आज तू जे छान रेडी बेसिकली आपल्या सिरियलमध्ये आपण बघतोय की असा खूप लॉंग सिक्वेन्स आम्हाला मिळाला नव्हता मज्जा करण्यासाठी, किंवा संगीत वगैरे आम्ही प्रॅक्टिस वगैरे करतोय असं मिळालं नव्हतं. आणि जनरली सिरियलमध्ये कसं होतं की ॲक्टर्सना 4 दिवस आधी त्या गोष्टी अनुभवायला मिळतात ना. होळी असेल तर होळीचं शूट आपण आधी करतो, दिवाळी असेल तर दिवाळीचं शूट करतो, पण फील तोच असतो मध्ये जरी कट होत असलं तरी. तर आम्ही आता तसंच झालंय, वऱ्हाड आल्यासारखं सगळे गोंधळ आहे, जसं घरात गोंधळ असतो आपल्या. आणि मग आपली आपली ज्वेलरी, आपली साडी आपल्याला नीट ठेवायची असल्यापासून सगळ्या गोष्टी तसंच घडतंय. आणि आम्ही खूप एन्जॉय करतोय, कारण दरवेळेला म्हणजे आम्हाला असं खूप एवढ्या एका वर्षानंतर असा सिक्वेन्स झाला की जिथे 4 दिवस धमालच आहे. त्यामुळे गंमत वाटते, स्पेशल आहे. 5 जणींसाठी हा सिक्वेन्स लग्नासारखे दमलोय. म्हणजे ऍक्च्युली काल इतके दिवस, म्हणजे इतके वर्ष, म्हणजे 1 वर्ष होत आलं. डान्स हा तेच की संगीत आणि कालचा जर तू ढोल ताशा पण खरेच. आणि असं रात्री असं होतं की पडल्या झोपतो. मी काल ऐश्वर्याच्याच घरी झोपली होती, इथेच ठाण्याला. मी म्हटलं मी नाही जाते अंधेरीला, आणि मी इथेच थांबले, कारण का माझ्या ताकदच नव्हती.
नाही, आणि आल्यानंतर आम्ही पण जेव्हा आलो ना तिकडे ते सीन चालूच होता आणि ढोल ताश आणि सगळं आम्हाला पण असं खऱ्या लग्नाला आल्याचं मी त्या म्हटलंच पटकन की आपण चुकून खऱ्या लग्नाला ना खालच्या फ्लोअरला नाही ना जायचं, असं झालं आमचं आल्यावर. इतकं मस्त वाटतंय. आणि तुम्हाला पण मला वाटतं शूटमधून वेळ काढून इतक्या वेळानंतर हा सिक्वेन्स शूट करणं तुमच्यासाठी पर्सनली खूप छान असणार आहे, कारण का इतक्या काळानंतर छान असं रिलॅक्स म्हणजे अर्थात काम असतं पण असं छान नटून थटून मज्जा करायला मिळते. हा म्हणजे अगदी या सगळ्या जणी म्हणलं तसंच की खऱ्या लग्नाचाच अनुभव येतोय की धांदल पण चाललीये, ऍट द सेम टाइम खूप काम जे राहिलेलं असतं सगळ्यांचंच, कधीच पूर्ण तयारी होत नाही आपली, तसंच मध्ये मध्ये सीन्स वाचणं पण चाललंय, पण गंमत करणं, मजा मस्ती करणं पण चाललंय, असं सगळंच चालू असल्यामुळे खूप एक्साइटिंग. आणि पर्टिक्युलरली ना हा सेट नाहीये, हा खरा बँक्वेट हॉल आहे, त्यामुळे अजूनच ती vibe येते. फीलिंग आणि ते व्हाईब येते. बरं, तर तुम्ही एकमेकींना तर ओळखताच खूप छान, पण मला सांगा, नटणं थटणं हे प्रत्येक मुलीचं खूप आवडती गोष्ट असते. नटणं थटण्याच्या बाबतीत चौघींची अशी काय गोष्ट आहे की त्या गोष्टीशिवाय तुम्हाला असं वाटतं की ही या गोष्टीशिवाय इनकम्प्लीट आहे किंवा ही गोष्ट हिला लागतेच लागते? आकांक्षाला ब्लशर बस, ती तेवढंच. बाकी तिला नटायला नाही आवडत, पण तिला भरभरून ब्लशर लावायला आवडतं. आणि मिठू सनस्क्रीन, मिठूची सनस्क्रीन आहे. तिने मेकअप नाही केला तरी चालेल, पण मिठूला सनस्क्रीन लागते भरभरून. मग ती ऍक्च्युली तिची स्किन एवढी छान आहे ना की तिने नुसती सनस्क्रीन लावली तरी पण ती सुंदरच दिसते. सो हिचं ते एक सनस्क्रीन वर विशेष प्रेम आहे, ते नाही तर मग मेकअप होऊच शकत नाही. आणि हिचं ब्लशर, शाश्वतीचं तसं काही असं सच नाहीये काही, मला असं वाटत नाही, कारण मी तिला फार मेकअप करताना बघितलं नाही. आम्ही वेगवेगळ्या रूम मध्ये मेकअप. मला ना एक म्हणजे आता 1 वर्षापूर्वी मला डोळ्याला नाही का आपलं शूट चालू झाल्यानंतर एक इन्फेक्शन झालं होतं, तोपर्यंत माझं असं होतं की मी काही नाही केलं तरी मी काजळ लावल्याशिवाय कुठेच नाही जायचं, म्हणजे घरातून पण बाहेर नाही पडायचं. आणि मग माझ्या डोळ्यालाच इन्फेक्शन झालं आणि ते अपॅरेंटली काजळ वॉज वन ऑफ द थिंग्स, त्याच्यामुळे ते मी आता खूप 1 वर्षांनी तेजाच्या लग्नात काजळ लावलंय, त्याच्यामुळे आय थिंक दॅट वॉज द ओनली थिंग जी मला पाहिजे असं होतं आणि मी मिस करत होते, पण नाव आय एम गुड टू गो. हिला मस्कारा खूप आवडतो आणि लिपस्टिक शिवाय इनकम्प्लीट आहे. लिपस्टिक माझ्याकडे खूप लिपस्टिकचे शेड, म्हणजे जवळजवळ 20-25 शेड आत्ता मौजूद माझ्याकडे असे असतील. त्या अजून मला लिपस्टिक खूप लागते. आणि मी तू ही नको लावू शेड, तू ही लाव, माझ्याकडे ही आहे, असं माझं होतं. कारण लिपस्टिक माझ्यासाठी सगळ्यांसाठीच, मला असं वाटतं की माझ्यासाठी इम्पॉर्टंट, सगळ्यांचे लिपस्टिक इम्पॉर्टंट असली पाहिजे. सो लिपस्टिक इज मस्ट फॉर मी. आकांक्षाचं बोले की ब्लशर नाही, ही सांगत होते. अच्छा, एकमेकींचं सगळ्यांनी सांगायचं. मी ऍक्च्युली तिघींचंही तिला मेकअपच फार आवडत नाही, त्याच्यामुळे हा फक्त ब्लशर. आणि त्याची सुद्धा एक गंमत अशी आहे की तिच्याकडे एकच पॅलेट आहे 4 शेड्सचं, तर त्याच्यातूनच ती ते ड्राय कटिंग म्हणून पण वापरते, ब्लशर म्हणून पण वापरते, हायलायटर म्हणून पण वापरते आणि आय शॅडो म्हणून पण वापरते. असं सगळ्यात वेळ एक आहे तिचं ते पॅलेट. आणि मी तिच्याकडे ते मागतीये केव्हापासून, मलाही ते हवंय, कारण आय लाईक द आयडिया की एक सगळं हे करणारी मुलगी आता मला बघून बघून तिला जी मी चुकीचं काम करते ते तिला आवडायला लागलं आणि ती म्हणते हे मला करायचं नाही, कारण मी जनरली गाडीत मेकअप करते. सो मिनिमम गोष्टीत गाडीत मेकअप करते, तर मिनिमम गोष्टी माझ्याकडे ज्या मला खूप गोष्टी सॉर्ट होऊन जातील असं मी गोष्टी असतात माझ्याकडे. तर ऍक्च्युली ती चिटिंग आहे, पण ते ओके. पण तू एक टिपच दिलीस, पण सगळ्या मुलींसाठी एक टिपच आहे की ज्यांना पटकन क्विक मेकअप करायचं त्यांच्यासाठी हे चांगलं आहे. आय फील की ते खूप अवघड आहे. गाडीत मेकअप करणं तर झालंच, पण एकच प्रोडक्ट घेऊन त्याचे 4 वेगवेगळे रिझल्ट देणं हे खूप अवघड आहे. नाही तर मग टॅलेंट येते, नाही तर मग मेकअप वाल्याने एकच प्रोडक्ट नसतं का काढलं. टॅलेंट वरून मला एक जोक सुचलाय. टॅलेंट फक्त ऋतिक रोशन मध्ये आहे, कारण तोच असं करतो, टॅलेंट 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 टॅलेंट. मला माहिती तुम्हाला आता आम्हाला तिने हा जोक सांगितलंही नव्हतं, आम्हाला तिची लेवल कळली, ती काय लेवलचं डिस्ट्रॅक्ट व्हायला किती कमी
कौतुक करत होते ना मी, बाकी काही नाही. ओके, आता माझ्याकडनं एक लग्नाचं एक रॅपिड फायर आहे. सो त्याच्यात काही प्रश्न आहेत ज्याने तुम्हाला हो किंवा नाही मध्ये उत्तर द्यायचे आहेत, आणि जर का हो म्हणून त्याच्या मागे काही किस्सा असेल किंवा नाहीला जरी, तर तो तुम्हाला सांगायचा आहे. ठीक आहे, मला सांगा की कधी तुम्ही कोणाच्या लव्ह गुरु किंवा ब्रेकअप गुरु बनलात का? अरे खूप, पण ते सांगणार का नाहीये? टिप काय दिलेलीस? ग्रीन फ्लॅग, रेड सोड गे, हे सगळं थोतांड आहे, याला काय अर्थ नाहीये. ठीक आहे, आज हा उद्या दुसरा मिळेल, काही टेन्शन नको घेऊस. हे मी खूप जणांना सांगितलं डीप. आणि मुलांनाही असंच, मित्रांना पण तेच सांगितलं. अरे ठीक आहे यार, असं होता रहता है यार, लाईफ आहे. खूप कॉमनली आणि असं फार हे करून सांगितलंय, भाव खाऊन सांगितलंय की मला खूप तुमच्यापेक्षा कळतं. मी तर ऑप्शन्स पण दाखवलेत. बघ गेली, बरं झालं. प्रॉब्लेम झाले असते तू, तुझी झाली असती तर बघ आता बघतोस ना तू काय झालं, एक काम कर बघ, असे ऑप्शन्स पण दाखवलेत. त्याच्यानंतर टेन्शन घेऊ नको. तू केलंयस असं कधी? मी पण नाही. मी केलंय, मी मित्रांच्या बाबतीत पण केलंय, मैत्रिणींच्या बाबतीत पण केलंय, होऊ शकत नाही मला माहिती आहे आयुष्यात. आणि भावंडांच्या बाबतीत पण केलंय. मैं क्या किसी को समझाऊं, मेरा ही कुछ नहीं है तो क्या, मैं कुछ नहीं भाई. मी मित्रांबरोबर भावंडांना पण नाही सोडले, भावंडांच्या बाबतीत पण केले. मी पण नाही, असं नॉट दॅट आय रिमेंबर. मी जस्ट ऐकून घेते सगळ्यांचं सगळं. त्याच्यात काल एक छान वल्लरीने एक वाक्य बोलली की जाणाऱ्या दुःखाला, काल वल्लरीच्या तोंडून एक वाक्य होतं की जाणाऱ्या दुःखाला थांबवू नये आणि येणाऱ्या आनंदाला अडवू नये. सो दॅट अप्लाइज हिअर. त्यामुळे मी सांगते, गेले ना, बरं झालं. बघा, वल्लरीला वल्लरी आहे. पण कोणाच्या सांगत होते. नाही झालं. मी जस्ट हेच सांगते की मी असं नाही केलेलं. फक्त मला लोक खूप काही काही गोष्टी येऊन सांगतात, मी त्या फक्त ऐकते. इथून ऐकून इथून हा ठीक आहे, त्यांना वाटलं येऊन माझ्याशी बोला असं, आय एम हॅपी. फार काही सजेशन द्यायचं नाही मागितल्याशिवाय. कोणाच्या लग्नात विना आमंत्रण गेलात? नाही, मला लग्नात जायलाच आवडत नाही. सेम. मी माझ्या बहिणीच्या लग्नात गेले, तीच खूप मोठी गोष्ट आहे. आमंत्रण मिळून पण आवड करतो आपण, पण नवीन आमंत्रण नाही गेले. नाही, कधीच नाही. आम्ही नाही होत त्यातल्या. आम्ही अजिबात आम्हाला उलट नाही जायला आवडत. हा प्रश्न मनोजला विचार. किंवा अजितला. अजितला गेले. पोरांना विचार. ते कामं पोरं करतात. छान उत्तर मिळतील तुला ह्याची. असं वाटतं की जे 5 स्टार हॉटेल्समध्ये असतात आणि भारी लग्न असतात, त्याला मित्रमैत्रिणी जात असतात, त्यांच्याबरोबर जावं. पण मग असं वाटतं की त्याच्यानंतर त्याच्या आधी तयार व्हावं लागेल. जाऊ दे. दॅट इज द मेन पॉइंट. ते मला आता सुद्धा आवरल्यानंतर मी बॅगा बिगा भरल्या आणि माझ्या गाडीत टाकल्या. मला आमची जी हेअरवाली, मॅम कुठे चालले, म्हणजे चालले, बस मला एवढंच, इतना ही मैं कर सकती हूँ, अभी मुझे जाना है. मला एवढंच येतं. मी आवरून रेडी झाले, फोटो काढले की मला लगेच काढायचं असतं. संपलं. यू वॉन्ट बिलीव्ह, माझ्या मावशीच्या लग्नात मी लिटरली शॉर्ट्सवर आणि टी शर्टवर होते. मी मम्मीला नाही आवरू दिलं, ना पावडर गंध करू, म्हणजे मी 5-6 वर्षाचीच होते, पण मी काहीच नाही करू दिलं तिला. अँड वेरच माझी बहीण फुल घागरा चोली ते वगैरे घालून होती, आणि मी एकदम अशी कोणत्या तरी काय म्हणतात, कामगाराची मुलगी, तिथल्या जे वर्क करतात तिथली मुलगी अशी होते मी. आय एम नॉट. आज माझी मम्मी सगळ्यांना ही स्टोरी सांगते की माझ्या बहिणीच्या लग्नात तिने मला काहीच करू दिलं नाही. ते पण मला एक किस्सा आठवलाय. मला मी आमंत्रण न देता, म्हणजे माझी अॅनिव्हर्सरी होती रिअल लाईफमध्ये, आणि माझा नवरा फोटोग्राफर आहे, तर तो एक शूट करत होता वेडिंग, आणि मी काही नाही, मी ॲक्च्युली काहीतरी त्याला द्यायला म्हणून तिथे गेले होते, आणि अचानक त्यांना कळलं की आमची अॅनिव्हर्सरी आणि मी आली आहे, तर त्याच्यामुळे त्यांनी तिथे केक बिक मागून आमचं सेलिब्रेशन केलं. सो असं आय क्रॅश्ड इट समहाऊ विदाऊट नोईंग इट. पण तेवढंच, असं बाकी नाही काही. कोणत्या लग्नात काहीही इंटरेस्ट नसणार, फक्त तिथे जेवण छान मिळतं म्हणून गेलात? माझ्या बहिणीच्या. घरातल्या लग्नात थोडं जास्त होतंय. असं काही नाहीये. बहीण बघत असेल. नाही, मी खूपदा केलंय. माहिती मी अशीच आहे. मी खूपदा केलंय. नाही ग ऐश्वर्या, इतना सच नाही बोलणार. नाही, मी खूपदा केलंय. मला जेवणात इंटरेस्ट असतो आणि भारीतल्या जेवणात खूप इंटरेस्ट असतो, आणि खूपदा असं होतं की नको यार, पण मग चांगल्या ठिकाणी आहे, जाऊ दे, जाऊया, ठीक आहे, कमाल आहे यार, जेवायला कमाल असतं. कारण मला ते जेवायला आणि ते सगळं, म्हणजे जेवायलाच आवडतं फक्त. मला जेव्हा घरचं लग्न असतं ना, तर मला असं हवं असतं की
एक दिवस इव्हेंट, एक दिवस आराम, एक दिवस इव्हेंट, एक दिवस आराम, एक दिवस कारण मी माझ्या बहिणीच्या लग्नात हळद होती आमची, मग माझे जिजाजी मारवाडी आहेत तर त्यांची फुलांची हळद वेगळी होती. सो एक दिवस ऑलरेडी हळदीचं फुल एन्जॉय केलं होतं, दुसऱ्या दिवशी पुन्हा फुलांची हळद आणि मग पुन्हा संगीत. माझं असं झालं की हे 2दा इव्हेंट रिपीट होतात असं मला असं होतं. पण व्हॉट एव्हर इट वॉज फन. मी फक्त तिथे फन करण्यासाठी जात, मला मज्जा येत होती, मला सगळं भारी वाटत होतं. पण मी एवढी दमले होते, रात्री मला कळत होतं की मी काय करत होते. डिमांड बढ़ रहा है भाई, तो आपको इवेंट एंजॉय भी करना है और बीच में गॅप चाहिए. जस्ट लाईक शूटिंग, एक दिवस शूट, एक दिवस असं मला पाहिजे असतं. आणि किरण दादा आमचं मला खूप असा, हिच्यासाठी ना चेसचा बोर्ड म्हणून आपण तसे आपण शूटिंगची अरेंजमेंट करूया. एक दिवस शूट, एक दिवस व्हाईट ब्लॅक असं तो बोलायचं, पण मला सुट्टी तर देत नव्हता. मी काय विचारलं. मैं ऐसी ही हूँ. एखादा नाही गेले, जेवायला नाही गेले तू पण नाही, नुसतं कोणत्या लग्नात जाऊन 2 वेळा जेवल्यात? हा ते नाही केलंय. 2दा माझ्याच लग्नात. तुझे स्वतःच्या त्याच्यामध्ये अलाउड असतं. जेवढे जण मित्र बसतायत त्यांच्यात परत ते घेऊन ये, ते घेऊन ये. आणि मी तर असंही केलंय की प्लेट प्रमाणे पैसे लागतात ना. सेम प्लेटमध्ये. हा, तर आपल्या माणसाचं असेल तर प्लेट सांभाळून ठेवायची, आपल्या माणसाचं नसेल तर 2 प्लेट घ्यायच्या, असं केलं. यार मी तर माझ्या बहिणीच्या लग्नात खूप एन्जॉय केलं. म्हणजे मी फक्त, मला लोक बोलले अगं तुझ्या बहिणीचं लग्न, हा म्हणूनच एन्जॉय करते, म्हणून खाते. म्हणजे मला असं व्हायचं एका पॉईंट. मी काही इव्हेंट अजिबातच एन्जॉय करता नाही आले मला. अगं हे नको सांगू. नाही असं काही नाही. मी माझ्या लग्नात खूप एन्जॉय केलं. माझं लग्न जवळजवळ एक 7-8 दिवस चाललं. काय सांगते? हो, म्हणजे मी एक मुंबईत पण चाललं, मग शेगावला पण गेले. सो बरेच दिवस लग्न, संगीत, मेहंदी, काही ना काय सुरूच होतं. आणि मग त्याच्यानंतर तिकडे जाऊन पण लग्न केलं, रिसेप्शन केलं, मग परत काहीतरी त्यांचं तिकडे जाऊन परत लग्न केलं म्हणजे? कारण का तो शेगावचा आहे, म्हणजे इकडे पण झालं, 2 तिकडे पण अच्छा, 2 लग्न दोनदा झाली. झालं. आमचं इकडेच होतं. मग परत तिकडे त्याच्यानंतर त्यांचे न्हानोरा, म्हणजे सुनमुख, न्हानोरा, असं सगळे इव्हेंट चालूच होते. जवळजवळ खूप दिवस चाललेला. मला वाटलं संपतच नाहीये. जीवाचं लग्न. ह्यांचं ऐकून मला, मी माझ्या बहिणीचं पण, मी मम्मीला पण माझ्या बहिणीचं एवढं सगळं बघून मला असं झालं, मला नाही करायचंय. मला करायचंच नाही. बहिणीच्या लग्नाचा तिच्यावर खूप सदमा. हो, माझ्यावर सदमा आहे. कारण मला ना धड एन्जॉय करू दिलं लोकांनी, आणि मी एन्जॉय करायचा खूप प्रयत्न सुद्धा केला जेवणा थ्रू आणि नाचण्या थ्रू. बाकी खूप त्रास दिला मला, खूप त्रास होता. माझ्या मनावर परिणाम झाला एवढा की मला आता लग्नच करायचं नाहीये एवढं होऊन. पुढचा प्रश्न विचार. एक दोन खरं होईल म्हणजे 1-2 मला माझी इच्छा पूर्ण होईल. कधी कोणाला पळून जाऊन लग्न करायला मदत केली आहे? नाही ग, आवडेल का करायला? नाही. काश मेरा लाईफ इतना थ्रिलिंग होता. पण आवडेल का करायला? आवडेल मला तर, स्वतः पळून जाऊन लग्न करायला पण आवडलं असतं. अरे हो, पण माझी सख्खी मावस बहीण आहे ना, ती US मध्ये असते. तर माझं लग्न जेव्हा ठरलं आणि आम्ही ठरलं बेसिक आणि सगळं मेन फॅमिलीला, कोर फॅमिलीला सांगितलं, तेव्हा तिचा मला फोन आला आणि ती म्हणली, शॅश माझ्या तुझ्याकडनं खूप अपेक्षा होत्या. मला वाटलं होतं तू तरी पळून जाऊन लग्न करशील, कारण आम्ही कोणीच त्यातले नाही आहोत. मी म्हणलं आता मैंने तो सब तैयारी करके रखी थी, बैग भी भर के रखा था, लेकिन घरवालों ने हाँ कर दी ना. असं झालं. माझ्या बाबतीत तर चान्सच नव्हता. म्हणजे हे तोंड फाटकं म्हणतात ना, की मला काय घेते तू, तुझं लग्नाचं बोल. कारण मी सांगितलं ओके हा आवडतो, ठीक आहे बोलवा घरातलं ना, आणि लावून काहीच ड्रामा नाही झाला. म्हणजे विरोध पण नाही झाला. मी करते आता विरोध, नको करूस, नको जाऊस घरी. पळून जायला आवडेल, पण मग मी विचार करेन की आता कुठे पळायचं, एवढे कपडे पहिली पाठ घेऊन कुठे पळायचं. विचारच पळून तशी मी खूप, मला थ्रिल आवडतं, पण ते मला मेहनत करायला सांगितली तर मग नको, ठीक आहे आपण बसल्या बसल्याच करू, सही करू, कुणाला ये कान का वो कान को. मी तर इथे शूटिंगला येते तीच मेहरबानी करते, त्यामुळे पळून बिळून जाणं तर ब्लश ऑन आहे.
खरं लग्नाविषयी काय थॉट आहे आमचे कारण आमचं वय खूप कमी आहे या वयात लग्न विग्नाचं नाही विचारायचं. माझं वय खूप आहे पण तरीही माझ्या लग्नाचं काही टेन्शन नाही. असं नाही बोलायचं. तिचंही लग्न झालंय. लग्नात आपण असं कुठे गेलो ना की असे काही असे लोक असतात जे विचार मग आता कधी येऊन विचारतात ना, तर अशा लोकांना कटवायला तुम्ही काय करता किंवा तुम्ही काय केलं याच्या आधी आणि तुम्ही काय करता? मी म्हणते तुझं डबल लावून देते. हो मी असं म्हणते की तुझं परत लावून देते, मला नाही करायचं, तुला नाचायचंय ना तू, मी तुझं परत लावून देते. मी सांगते माझा जॉब गेलाय हो, लगेच नाही करू शकत. मी लोकांना असं सांगते की मी ऍक्टिंग करतच नाही आणि मी नोकरी करते. ते विसरले नाही तर ते खूपच काहीतरी भलतीकडे जातं. मी काही सांगते की मग आता काय, आता जॉब शोधते असं वगैरे काही म्हणते. आता नवीन काय चाललंय, नवीन जॉब शोधतेय. फक्त बीकॉमच केलंय ना त्याच्यामुळे फार चांगला जॉब लागत नाही. ही चांगली आयडिया, मी पण आता असंच करत राहीन. गुड आयडिया. मी तर बोलते की डबल लावून देते तुमचं, तुम्ही एन्जॉय करा तुमचंच लग्न वगैरे, पण ही चांगली आयडिया. आता जरा वेगळं काहीतरी यूज करेन. माझ्याकडे येतच नाहीत, माझ्या आई बाबांकडे यायचे, कारण मला विचारण्याची हिंमतच नाही व्हायची, कारण का घाबरायचे मला. डायरेक्ट काहीतरी बोलायची 4 लोकांमध्ये. त्यामुळे नाही बोलायचे. माझं इतकं तोंड फटकं असून मला लोक विचारायला येतात म्हणजे किती तोंड फटकं असं कोणाचं गप्पच केलंस की तुला असं सांगलं की अगं असं नको बोलू, हे असं झालंय कधी? माझे मम्मी पप्पा मला नेहमी म्हणतात, माझे पप्पा मम्मी मला असं नाही म्हणून मला नाही पटत आहे, मी तोंडावर बोलते त्यामुळे मी खूप स्पष्ट बोलते. मला माझी मावशी मामा सगळे असं नाही बोलायचं म्हणलं मी बोलणार. मला हिला बघितल्यानंतर कॉलेजमध्ये होती ना तेव्हा मी सेम अशीच होती. मी आता नाही उलट बोलत, आता मी खूप शांत झाली. आता मला नाही, माझं असं होतं की इग्नोरच्या लेवलला आले मी, खरं काय करायचं मला नाही फरक पडत. पण हेच जर तुम्हाला आधी जर कोणी छेडायला आलं असतं तर मी उलट उत्तर द्यायचे की नाही करायचं, जा काय करणार. आता इग्नोर, आता मला नाही फरक पडत. सगळ्यांना माहिती मी रागीट आहे. एवढा वेळ म्हणून शांत होती. लग्नात ना, एका लग्नात एक काकू येतात कुचक्या, त्या एका मुलीला विचारतात काय मग तुझं कधी. ती म्हणते की हां ठीक आहे करते करते, ऑकवर्ड होते सॉरी. पण नंतर एकाच्या मय्यतला जातात, मग ती मुलगी विचारते काय मग तुमचं कधी. सॉरी पण मी करणार आहे, पण मी करणार. गप्पी मी ऐकलेलं सांगितल्यावर मला अजून लाडू कधी वगैरे विचारायचं डोकं आउट होतं. हो. शाश्वती तू कटवलंय असं कधी कोणाला? माझ्या घरात इन जनरल फॅमिलीमध्ये माझी एवढी दहशत आहे, ही म्हटली तसंच आय एम द डॉन, की कधी काय बोलेल आणि कोणाच्या तोंडावर बोलेल, की इतपत दहशत आहे की माझी कोणीच बोलायला येत नाही आणि परस्पर माझ्या नावाने धमक्याही दिल्या जातात. माझ्या बाबांच्या डेंटिस्टनी एकदा बाबांना धमकी दिली होती की सर तुमचं रूट कॅनॉल करावं लागणार आहे आणि तुम्ही जर ऐकणार नसेल तर मी शाश्वतीला फोन करून सांगेन. माझ्या अपरोक्षाने हे सगळं चालतं, त्याच्यामुळे माझ्यापर्यंत येतच नाही मॅटर्स. बस नाम काफी आहे. तर लग्नाची पत्रिका असते त्यात शेवटी लिहिलं असतं आहेर आणू नका आणि असं वगैरे, म्हणजे काही काही लोकांच्या मनात असतं की बाबा आणा हवाय पण दाखवायचंच ना की नकोय वगैरे असं तसं. तर असं मला खूप बरं वाटतं त्याने. टेन्शन नाही राहत. मला ऍक्च्युली देण्याचा प्रॉब्लेम नाहीये, काय गिफ्ट द्यायचा असा विचार येतो डोक्यामध्ये की काय द्यायचं यार, काय करायचं. तुमच्या लग्नात तुम्हाला चान्स दिला की ती लाईन एक बदला आणि काहीतरी कॅची फनी लाईन लिहा, तर काय लिहा? प्लीज आहे राहणार. डायरेक्ट QR कोड आम्ही देतो. QR कोड आम्ही देतो. तुम्हाला घ्यायचा प्रॉब्लेम असेल तर पैसे पाठवा. मी म्हणेन आहेर पण नका आणू आणि तुम्ही पण नका येऊ. आहेर नाही तर बाहेर. नाही आहेर पण नका आणू आणि तुम्ही पण नका येऊ, हे करेक्ट आहे. व्हिडिओ कॉलवर अटेंड करा. यार खूपच डायरेक्ट लग्नाचा सदमा. सदमा म्हणजे सदमा. म्हणजे लोक एन्जॉय करतात लग्न आपण सोडून. अगं तू पण एन्जॉय केलंस की? अरे पण ते असं रडत रडत एन्जॉय करावं लागलं ना, असं हसत हसत नाही एन्जॉय करत. नको ती लोक हसत हसत एन्जॉय करतात. सगळे फॅमिली मेंबर्स पकडा. हा पण ठीक आहे, मी कोणाला बोलती असं हे नाहीये, मी नाव थोडे घेतलंय कोणाचं. म्हणजे आता ऐश्वर्याचे सगळे फॅमिली मेंबर्स विचार करत बसणार की आपण आपण जनरल, हे माझं जनरल मत आहे. कोणाला ऐश्वर्याच्या लग्नात सगळे घाबरत होते ते तुमची होते, आम्ही येऊ. आम्ही येऊ का व्हिडिओ कॉल करू? व्हिडिओ कॉल करून या.
आम्ही असं मध्येच गप्प बसतोय कारण का शूटिंग चालू आहे ना, मग आमचा आवाज जास्त होतोय म्हणून. तुम्हाला तुमचं लग्न झालं तेव्हा असा एक चान्स दिला असता, ती लाईन बदला, आणि ते काय दिलं असतं तुम्ही? काय दिलं असतं? ब्लँक सोडलं असतं. माझा नवरा जाम माझ्या बाबांच्या मागे लागला होता. ओ बाबा, तसंही आपण लॉकडाऊनमध्ये लग्न करतोय, आपल्या घरचेच असणार आहेत, आहेर असू दे ना. माझ्या बाबांचं असं झालं, पटकन हो म्हटलो का जावयाला, पण नाही. ठीक आहे. स्वच्छ मनाने आशीर्वाद द्या. असं वाक्य मी लिहेन. थांबा, काहीतरी मी विसरले. हां. आहेर आणा लाईक यू आर फ्रॉम माय माहेर. आणा आहेर लाईक यू आर फ्रॉम माय माहेर. आणि नाही आणलं तर माल बाहेर. हा, नाही आणलं तर माल बाहेर. जेवणाच्या सेक्शनच्या बाहेर. हे भरकटत चाललंय, जरा आवर्त घ्यायला हवं आपण. आमचे सदमे, आमचे ट्रॉमे बाहेर होतात. बरं, एक शेवटचा प्रश्न. माझी मम्मी फार तर बोलेल मला. नेक्स्ट टाइम प्रश्न प्रिपेअर करून येऊ, तुला काही उत्तर देत. पण मला मजा येते, पण मी हे सगळेच प्रिपेअर नव्हते केले, तर तुम्ही बोलताना मला असं अजून सुचतात, तर मी अजून ऍड ऑन करते. आवर्त घे. तुला कसं लग्न करायचं? तुला कसं लग्न करायचंय? तुला कोणाशी लग्न करायचं? बद्दल ऑब्व्हियसली मुलाशीच करायचं. तुला नाही, कसा मुलगा हवा तुला? मला वाटतं साधारणतः प्रश्न मी तुम्हाला विचारलं पाहिजे. माझं वधूवर सूचक गाडी मंडळ फिरायला आहे, लागले माझ्यावर. माझं वधूवर सूचक मंडळ आहे, मला तू सांगू शकतो. आणि तुला आमच्याकडे इव्हेंट मॅनेजर पण आहे. वधूवर सूचक मंडळ म्हणजे फनी लोक येत असतील ना, काहीतरी वेगळ्याच अपेक्षा. आणि अपेक्षा काय तुमच्या? मला जरा खरं वाटलं. मला ही आवडली. मला हिचा प्रश्न आवडला. हिचं साईड बाय साईड काही करते असं मला वाटतं. पण साधारण अशा अपेक्षा तुमच्या काय आहेत? अशा साधारण काय कशाच्या? मुलाकडून, ह्या दोघींना म्हणते, ह्यांचं लग्न व्हायचं, किंवा अशा लोकांकडून काही अशा फनी अपेक्षा ऐकलेल्या असतात ना. उत्तर द्यावं, मी एवढं लग्नाबद्दल वाईट बोलले आणि मी फक्त मजाकमध्येच बोलते. प्लीज मला सिरियस, नाही तर सगळे प्रेक्षक सुरू होतील. हा, हे ह्यांचे विचार, हे आहेत इन्फ्लुएन्सर. ठीक आहे. अवतरली. हे आमचं फन आहे, हे जस्ट एंटरटेनमेंट आहे. बाकी तुम्हाला जे समजायचं ते समजा, मला नाही फरक पडत. पण आय एम जस्ट क्युरियस की आजच्या काळातल्या मुली आहात तुम्ही, माझं आजच्या काळातल्या माझ्या सारख्या मुलीची फक्त एकच अपेक्षा आहे, मला जेवण बनवता येत नाही. जेवण बनवू शकणारा माणूस पाहिजे, बस. बाकी मी सगळं ऍडजस्ट करेन. नाही, मी बाकी ऍडजस्ट नाही करणार, त्यालाच ऍडजस्ट करावं लागेल. ऍडजस्टमेंट तुमच्याकडनं. आज थोडं आमचं बाळ वेगळ्या मूड मध्ये आहे. ती फक्त अशी म्हणते की मी ऍडजस्ट नाही करणार, ती वेळ आली, ती सिच्युएशन आली की ती करते. सो हे मी फणस पाहिला असेल ना, फणस कसा असतो, बाहेरून कडक आणि आतमध्ये त्याच्यात गरे छान, ते तसं आहे. ते बोलण्यावर जाऊ नका. ते बरं, लास्ट क्वेश्चन आहे. इंडस्ट्रीमधले तुमचा असा कोणता मित्र किंवा अशी कोणती मैत्रीण आहे जिच्या लग्नासाठी तुम्ही खूप जास्त एक्साइटेड आहात? समृद्धी. ऐश्वर्या. समृद्धी केक. ईशा डे. ऐश्वर्या शेटे. या दोन मुली ज्या लग्नाविषयी आता भरभरून विष ओकलं त्यांनी, त्यांचंच आता लवकर लग्न होणार बघा तुम्ही. आम्ही दोघी मॅनिफेस्ट करतो. आणि वैभव सर, यांना पण सांगून टाकू. प्राजक्ताला म्हणून व्हिडिओ कॉलवरच आकांक्षा म्हणेल मी व्हिडिओ कॉलवर येते, पण तुमचं जेवण मला पार्सल पाठवा बस. बाकी कुछ नाही, जेवण पार्सल करा. जीपे करते. तुम्ही गोड खाण्याबद्दल तुमचं कसं असतं साधारण? म्हणजे रेमटवता की असं जरा डाएट वाईट काही फॉलो करता? कोणीच नाही. पण तेच बेस्ट आहे, पण कशाला ना काही फॉलो करायचं. आवडीने गोड खाणार आकांक्षा सोडून कोणी, आणि विदिशा पण तिला गोड नाही, तिला जनरलीच खायला आवडतं. डबा उघडलं की खायला आवडतं. मला गोडच चालत नाही, मला बाकी सगळं चालतं. मला गोड आणि मैदा चालत नाही, बाकी सगळं चालतं. मला काही गोड पदार्थ आवडतात, ते मी मनापासून खाते, पण असं हे नाही पाहिजेच असं. स्वीट टूथ नाही.
सगळं आवडतं. मला सगळं चालतं. माझ्या शरीराकडे बघून तुम्हाला काय वाटतं? मला सगळं चालतं. अगं पण फॅक्ट आहे हे. मी सगळं कमी धष्टपुष्ट आहे. मी जिमला पण जाते, मी सगळं करते आणि सगळं खाते. दॅट इज माय हेल्दी वे ऑफ लिव्हिंग. मस्त वाटलं मला गप्पा मारून. नाही मला असं झालं की नाही मला असं झालं आता बाकीचे पण तिथे थांबलेत तर मला रिअलाइज झालं की मी खूपच गप्पा मारल्या, तर त्यांना पण गप्पा मारायचं. येस, पण मला जाता जाता तुमच्याकडून एक छान, मला आज मस्त लग्नाचा माहोल आहे आणि संगीत तर असतं, संगीत पाहिजे. सो मला तुमच्याकडून आज एक छान गाणं एकमेकींना छान डेडिकेट करणारं, जे तुम्ही माझ्या पहिल्या इंटरव्ह्यूमध्ये गायला होता, तर आज तो बॉन्ड तुमचा आता काही महिन्यानंतर चेंज झालेला आहे. सो त्यासाठी एक छान गाणं. मेहंदी लगा के रखना, डोली सजा के रखना, मेहंदी लगा के रखना, डोली सजा के रखना, लेने तुझे ओ गोरी आएंगे तेरे सजना, मेहंदी लगा के रखना. ओके, ये भी सही है. म्युझिक सगळं मी गायचं. चुकून हे म्हणणार होते टंग नंग टन, नंतर मला आठवलं की वेगळं गाणं आहे. डिस्ट्रॅक्शन. पाहायला विसरू नका तेजाताई आणि हर्षित दादांचा विवाह सोहळा 16 नोव्हेंबरला संध्याकाळी 7 वाजता फक्त आपल्या कलर्स मराठीवर. थँक्यू सो मच. थँक्यू. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.